उस्मानाबादमध्ये उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवरती निशाणा साधलेला आहे। काय म्हणतात उद्धव ठाकरे? राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। राहुल, काय विधान केले उद्धव ठाकरेंनी उस्मानाबादेत? 2-3 मुद्द्यावरती उद्धव ठाकरे बोललेत, कारण काल पंकजा मुंडे हे परळी इथे वैद्यनाथ बँकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बोलत असताना परळी जिल्ह्यातल्या बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये जे घोटाळे झाले आणि ज्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचं नाव आलेलं होतं, तर तो संदर्भ पकडत पंकजा मुंडे यांनी अशी टीका केलेली होती की गृहमंत्री हे घोटाळेबाजांना का जेलमध्ये टाकत नाहीत। म्हणजे आपल्याच गृहमंत्र्यावरती पंकजांचा कटाक्ष होता। नेमका तोच धागा पकडत आज उद्धव ठाकरे यांनी सुद्धा बरं झालं पंकजाच बोलल्या गृह खात्याच्या कारभाराविषयी, जर आम्ही बोललो असतो तर फार मोठा गजब झाला असता, पंकजांनीच बोलल्यामुळे ते योग्य झालं, अशा अर्थाने गृहमंत्र्यांना अर्थात मुख्यमंत्र्यांना चिमटा काढलेला आहे। आणि त्याशिवाय सर्वात मोठी जी टीका त्यांनी आज केली ती म्हणजे सरकारची धोरणं सपशेल चुकलेली आहेत। विशेषतः महाबीजच्या जी बियाण्याच्या संदर्भातली जे दरवाढीचा नंतर निर्णय मुख्यमंत्र्यांनी रद्द केला, तर तो रद्द करण्याच्या आधी सुद्धा सरकारला कुठल्याही धोरणाच्या संदर्भामध्ये समजत कसं नाही, अशा अर्थाची ती टीका होती। मला असं वाटतं की हा जो कलगीतुरा आहे तो कलगीतुरा मागच्या पानावरून पुढच्या पानावरती असा दिवसेंदिवस चालताना दिसतोय। ज्ञानदा, नक्कीच धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। तर उस्मानाबादेत शिवसेनेचा कार्यक्रम आणि शिवजलक्रांतीचा हा कार्यक्रम होता खरं तर, आणि त्याच वेळेला उद्धव ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय।